श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांचं साम्राज्य खालसा झालंय। एवढंच नाही तर ससाणेंच्या नेतृत्वातील काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली आहे। पाहूयात नेमकं काय घडलंय। मला विकासाची कामं करायची आणि विकास कामाचं समर्थन करायचं, त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला। श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे। त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांना जोरदार धक्का बसलाय। आधी नगरपालिकेच्या निवडणुकीत ससाणेंच्या पत्नी राजश्री यांचा पराभव झाला, तर आता काँग्रेसच्या 22 पैकी 11 नगरसेवकांनी वेगळी चूल मांडली आहे। श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत दिवंगत नेते गोविंदराव आदिक यांचे चिरंजीव अविनाश आदिक यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची एकत्र मोठ बांधली। यात श्रीरामपूरकरांनी नगराध्यक्ष पदासाठी महाआघाडीच्या उमेदवार अनुराधा आदिक यांना निवडून दिलं। 32 नगरसेवक असलेल्या नगरपालिकेत महाआघाडीला फक्त 10 जागा मिळाल्या, तर काँग्रेसनं 22 जागांवर बाजी मारली आहे। महाआघाडीला गडकरी मिळाला, तर गड मात्र काँग्रेसच्या ताब्यात होता। पण आता काँग्रेसमधील 11 नगरसेवकांनी स्वतंत्र गट तयार केलाय आणि महाआघाडीला साथ दिली आहे। आम्ही फक्त काँग्रेस पक्षात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस श्रीरामपूर शहर विकास गट या नावाने नोंदणी केलेली आहे। आम्ही काँग्रेस पक्ष सोडला नाही, आमच्या विचारात सुद्धा काँग्रेस पक्ष सोडण्याचा विचार नाही। आम्ही सर्वजण काँग्रेस जण आहोत आणि काँग्रेसच्या जे ध्येय धोरण आहेत ते आमच्या अंगी आलेले आहेत, तेच ध्येय धोरण घेऊन आम्ही श्रीरामपूर शहराचा विकास करणार आहोत। सगळे हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत। यांना अधिकृत एबी फॉर्म काँग्रेस पक्षाचे होते, तर त्यांना असं निर्णय घेता येत नाही कायद्याने, त्यांना असं काही निर्णय घेता येत नाही। पण त्यांनी आता कुणीतरी गैरसमज करून किंवा कुठल्या तरी माध्यमातून अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे, तर अशा पद्धतीने त्यांना निर्णय घेता येत नाही। कायद्याच्या दृष्टीनं हा निर्णय टिकणार नाही। काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यामुळे महाआघाडीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे, कारण काँग्रेसमधील 11 नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे नगरपालिकेवर महाआघाडीला पूर्णपणे सत्ता राबवता येईल। श्रीरामपूरचा विकास होणं आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणं हा जो आमचा प्रचाराचा मुद्दा होता, त्याच्यात आम्ही सगळे सक्रिय होतो। त्याच विषयावरती ते भाष्य करतात। मी वर्तमानपत्रातही वाचलंय, आज सकाळी मी फोनही करून त्यांच्याशी बोललोय आणि निश्चित त्यांना दुपारून आम्ही जाऊन विनंती करणार आहोत की त्यांनी त्यांचं पाठबळ आम्हाला द्यावं। काँग्रेसचे नेते जयंत ससाणे यांची आधी एसटी आरक्षणामुळे आमदारकी गेली, तर वादामुळे शिर्डी संस्थानचं अध्यक्षपद गमवावं लागलं। आता श्रीरामपूर शहरावरील 25 वर्षांची सत्ताही खालसा झाली आहे, त्यामुळे सध्या तरी ससाणेंना बुरे दिन आले आहेत। नितीन ओझा, एबीपी माझा, श्रीरामपूर।